एसटीच्या भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। एसटीच्या दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन छेडण्यात आले। कुडाळ एसटी स्टँड समोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते यांची मुख्य उपस्थिती होती। यावेळी राज्य सरकारकडे बस भाडेवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली। तसेच भाडेवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एसटीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही। एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती त्यांना सुद्धा आता 50% पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे। म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळला पडणाऱ्या प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एसटीची दुरावस्था आहे, एसटी कुठे उपलब्ध नसतात। आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एसटी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ह्यांनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एसटी सोडत नाहीत। 7ची एसटी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही। आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत, त्यामुळे एसटीची दुरावस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एसटीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एसटीचं आज कंबरड मोडलेलं आहे आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत। पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पुरवत नाही आली, म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद संपन्न। 15% भाडेवाढ का? अंबादास दानवे म्हणाले, एसटीच्या काचा नीट नाहीत, एसटीच्या सीट नीट नाहीत, खासगीकरणाला वाव द्यायचा का? तोटा सहन केला पाहिजे। महाराष्ट्रात आज आंदोलन होतंय। परबवर ते म्हणाले, ते एकाच भागात राहणारे लोक आहेत, व्यावसायिक आहे नाही मला माहिती नाही, राजकीय काम करतात। सिद्दीकी प्रकरणावर अंबादास दानवे म्हणाले, मी झिशाणांना भेटलो, ते म्हटले तसा तपास चुकीच्या दिशेने जातोय, सरकारने नव्याने तपास करावा, जर सत्यता असेल
तर नेता बिल्डर कोण होता, का फोन केला होता याचा तपास करावा. धनंजय मुंडेवर ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचं कामकाज कराडच सांभाळत होते. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. कराड फरार होते तेव्हा त्यांनी यातच लक्ष दिलं. मालमत्ता ट्रान्सफर केल्या गेल्या. आम्ही राजीनामा पाहिजे म्हणून भूमिका घेतोय असं अंबादास दानवे म्हणाले. मला असं वाटतं अशा अफवा चालू असतात. स्वतःच ज्या पक्षाला पालकमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करावं लागतं, ज्या पक्षाचे नेते थोडंसं काही झालं का गावाकडे निघून जातात, त्या पक्षाच्या नेतृत्वाने मला असं वाटतं आता शिवसेनेविषयी असं बोलण्याची आवश्यकता नाही, असं माझं मत आहे. पुण्यात देखील अशीच परिस्थिती आहे. यापूर्वी 5 माजी नगरसेवक सोडून गेले. काल देखील बैठकीत नाराजी नाट्य घडलेलं आहे. आज देखील माजी आमदार आज इथे उपस्थित दिसत नाही. काय नेमकं करते? कोण माझे आमदार? मोकाटे नाही, हा मी फक्त जिल्हा प्रमुखांना इथं बोलवलेलं आहे. माझे आमदार वगैरे काही मी पक्षाचं हे नाही बोलवलेलं आहे. मी फक्त जिल्हा प्रमुखांना बोलवलेलं आहे. आणि शिवसेना ही मासबेस संघटन आहे. कोणता एखादा नेता गेला म्हणून शिवसेनेचं संघटन थांबत नसतं. अनेक लोक गेले, भुजबळांपासून गणेश नाईकांपासून. शिवसेनेचं संघटन हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराला आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला मानतं. त्यामुळे एखादी व्यक्ती गेली म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना मास बेस पार्टी, पर्सन बेस नाही. काही पक्ष व्यक्तीवर चालतात, आमचा पक्ष कोणत्या व्यक्तीवर चालत नाही. आमचा पक्ष हा जनतेच्या ताकदीवर, आमचा जो हार्डकोर कार्यकर्ता आहे त्याच्या बळावर चालतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी आहे. मला वाटतं अजून ज्या दिवशी खरोखर निवडणूक जाहीर होईल त्या दिवशीच खरं आपण समजू. बाकी अनेक विषय त्याच्यात जनगणना सुरू होणार आहे, रिझर्वेशनचा मुद्दा आहे, वॉर्ड रचनेचा मुद्दा आहे. ते काही सहजासहजी लवकरात लवकर होईल असं मला तरी वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी बाबूराव चांदेरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. खरं वाल्मिकांचं प्रकरण पाहिलं असेल, एकामागे एक प्रकरण उघडकीस आली. त्यानंतर बाबूराव चांदेरे देखील अनेक प्रकरणं उघडकीस आली. त्यांनी जमिनीवर ताबा घेतला असे आरोप केले जात आहेत. तर अनेक लोकांना मारहाण केल्याचे देखील व्हिडिओ समोर आले. आणि अजितदादांचे हे समर्थक आहेत, निकटवर्ती आहेत, सातत्याने त्यांच्या भोवती असतात. त्यामुळे कुठेतरी यांच्याशी डेअरिंग वाढत नाही. सत्तेचा माज किती असतो हे सत्ताधारी या महाराष्ट्रात दाखवतात. या महाराष्ट्राची लूटमार चालू आहे. या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे. वाटेल तिथे जागा हडप करणं, वाटेल तिथे बिल्डरांना त्रास देणं, वाटेल तिथे सगळे धंदे करणं, अशा पद्धतीनं मला असं वाटतं गावगाव अशा पद्धतीनं वाल्मिक कराड आणि बाबूराव चांदेरे या सत्ताधारी पक्षाच्या सत्तेच्या माजाच्या बळावर तयार झाले. मला वाटतं पोलिसांनी अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे. राज्याची आर्थिक स्थिती आहे ती खालवते. म्हणजे राज्य 4थ्या क्रमांकावर होतं ते आता 6व्या क्रमांकावर गेलेलं आहे. आता हे आम्ही सांगितलं तर विरोधक आरोप करतात म्हटलं जाईल. राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती 6व्या क्रमांकावर गेलेली, 4थ्याच्या 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. दावोसला ॲग्रीमेंट झाले ते भारतातलेच लोकांचं ॲग्रीमेंट दावोसला जाऊन केलं गेलेलं आहे. आम्ही हे बोललो तर तुम्हाला आनंद होत नाही का असं म्हटलं जातं. परंतु राज्य आज आर्थिक स्थितीची स्थिती जर बघितली तर राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आजच्या घडीला आहे. कारण मागच्या काळामध्ये या राज्याची नुसतं ओरबाडण्याचं काम सरकारने केलेलं आहे. मला असं वाटतं आताचं सरकार किमान ही ओरबाडणूक जी आहे ती थांबवते आणि राज्य स्थिरस्थावर नेण्याचा प्रयत्न करते. राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार पडलाय म्हणून एसटीची दरवाढ केली जाते का? इतर गोष्टींचे जे भाव वाढते त्याचं नक्की कारण काय? SBIनं अहवाल दिलेला आहे की 45,000 कोटींचा बोजा जो आहे तो लाडक्या बहिणीच्या योजनेवर पडलेला आहे. आणि जर सरकारी उधळपट्टी अशी सुरू राहिली तर अर्थ विभाग जो आहे तो राज्याच्या अडचणीमध्ये SBIनं मध्ये. हे बघा, ST महामंडळ स्वतंत्र महामंडळ आहे. ST महामंडळातले वेगवेगळे 36 विभाग आहेत. त्यातले 20 विभाग हे फायद्यामध्ये. याचाच अर्थ उरलेले 36 विभाग हे फायद्यात येऊ शकतात. तर या योजनेचा आणि याचा कुठे संबंध लावण्याची आवश्यकता नाही. ही योजना राज्य सरकारची, ST महामंडळाला राज्य सरकार मदत करत असतं. वेगवेगळ्या सवलती ST महामंडळ जे देतं त्याचा परतावा राज्य सरकार देत असतं. त्यामुळे ST महामंडळातला गलथानपणा, ST महामंडळातील प्रशासनातील बेशिस्त, तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही,
या सगळ्या कारणामुळे एस टी ही तोट्यामध्ये आहे. आणि तसं पाहायला गेलं तर तोट्यात जर एस टी ही आपलं कल्याणकारी राज्य असल्यामुळे सेवा देणं राज्य सरकारचं काम आहे. जेवढा तोटा आहे तेवढा महामंडळाला फुलफिल करणे राज्य सरकारचं काम आहे. आणि हे आताच्या घडीला होत नाही, म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गुलाबराव पाटील असं म्हणले की लालपरीची तुलना जी आहे ती लक्झरी बसची करायची असेल किंवा जर तशा सुविधा असतील तर मग थोडासा भार सहन केला पाहिजे. मला असं वाटतं राज्य सरकारने जाहीर करून टाकावं ना मग, की चला आम्ही लक्झरी सुरू करतो, आता या सगळ्या बस बंद करतो आणि महाग सर्व्हिस आपल्याला देतो. सांगावं राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर येऊन. सूरज चव्हाण यांनी भरत गोगावकर टीका करताना म्हटलंय की गुवाहाटीला जे नाचतानाचे व्हिडिओ आले तसे आतमधले पण काही व्हिडिओ आहेत ते बाहेर आले तर तोंड टाकल्यानं जागा राहणार नाही. मला मी काही त्यांच्यासारखं कोणाच्या आतमध्ये डोकून पाहत नाही. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. एसटी भाडेवाढी विरोधात सोलापुरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन. एसटी परिवहन महामंडळाने केलेल्या भाडेवाढी विरोधात आज राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात देखील शिवसेनेच्या वतीने एसटी स्टँड समोरील प्रमुख रस्त्यांवर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक खोळंबली होती. यावेळी बोलताना शिवसैनिकांनी परिवहन मंत्र्यांवर टीका केली आहे. परिवहन मंत्री फडणवीस सरकारच्या परिवहन मंत्र्याचा प्रताप सरनाईकांचा जो प्रताप झालेला आहे, त्यामुळं एसटीच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय, डोक्याला ताप झालाय. असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगाराच्या समोर उभं राहून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन. एसटी महामंडळाने तिकीट दरात 15% केलेल्या वाढीचे निषेधार्थ अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन. अमरावती बस स्थानकामधून जाणाऱ्या एसटी बस रोखल्या. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी. अमरावती बस स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. एसटी बस रोखल्याने अमरावती बस स्थानकात मोठी गर्दी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव
रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांचा कारभार तेच चालवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे हे भाजपचं सरकार असून महायुतीचं सरकार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी श्रेय घेण्यासाठी सर्व पुढे होते, मात्र एसटी भाडेवाढ झाल्यानंतर यावर बोलायला कोणीही तयार नाही. त्यामुळे हे सरकार सामान्यांना विसरत चाललेलं आहे. निवडणुकात येतात त्यामुळे लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. ही संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे. खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेबाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एसटीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत. एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहेत आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासन दिली होती त्यांना सुद्धा आता 50% पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे. आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलंय, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलंय, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलंय. म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळच्या प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघित असाल की एसटीची दुरावस्था आहे. एसटी कुठे उपलब्ध नसतात. आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एसटी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावर एसटी सोडत नाहीत. 7ची एसटी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही. आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत आणि एसटीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एसटीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एसटीचा आज कंबरड मोडलेला आहे आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या याच्यात गेलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध करतो. आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली, कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळ. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
प्रत्येक आठवड्यात आंदोलन होणार, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा इशारा। शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाचे सूत्रे हाती घेताच दीपेश म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले। यावेळी बोलताना म्हात्रे यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार, नागरिक समस्यांबाबत प्रत्येक आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात, जिथे जिथे जनतेवर अन्याय होईल त्या ठिकाणी जनतेसोबत शिवसेना सक्षमपणे उभी राहणार अशी प्रतिक्रिया दिली। मी आमच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व नेते, सर्व आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो। ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात कशी वाढेल याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी दिली, त्यांचे खूप खूप आभार मानतो। विकास कामं संतगतीने सुरू आहे, काय सांगू? आता तुम्ही बघा, दर आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून दर आठवड्याला एक आंदोलन आम्ही सुरू करणार आहे। महापालिका असेल, ST असेल, MIDC असेल, यांच्या विरोधात जिथे जिथे जनतेवरती अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करेल आंदोलनाच्या माध्यमातून। लासलगावाला ST भाडेवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने। महाराष्ट्र परिवहन ST महामंडळाच्या वतीने 15% भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव ST बस स्थानकात निदर्शने करत ST भाडेवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ही भाडेवाढ तात्काळ रद्द न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। जी अचानक STची भाडेवाढ करण्यात आली, त्या भाडेवाढीच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली संपूर्ण मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण मंत्र्यांना त्या ठिकाणी दिला आणि हा कार्यक्रम जनतेच्या हितासाठी सरकार म्हणून हा कार्यक्रम दिला, जनतेच्या हितासाठी कामे करा असा कार्यक्रम सरकारने दिला आणि हा कार्यक्रम दिल्यानंतर पहिलंच जर जनतेचा काही जनतेला झटका जर या सरकारच्या माध्यमातून दिला गेला असेल तर तो ST भाडेवाढीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला। मग हा सरकारचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी आहे का जनतेचं कंबरडं मोडण्यासाठी, हा खऱ्या अर्थानं प्रश्न या ठिकाणी मला सरकारला विचारावासा वाटतो। जी अचानक पद्धतीने या ठिकाणी भाडेवाढ केली ती भाडेवाढ रद्द करा ही मागणी आमची प्रामुख्याने या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे। आणि एक विशेष आहे म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल की ही भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी परिवहन मंत्र्यांना प्रश्न केला की भाडेवाढ कशा पद्धतीने आपण केली तर परिवहन मंत्र्यांचं उत्तर हे हास्यास्पद आहे की त्यांनी असं सांगितलं की ही भाडेवाढच आम्हाला माहिती नाही। तर हा निर्णय हा अधिकाऱ्यांच्या लेवलवरती या ठिकाणी घेतलेला निर्णय, मग सरकार कोण चालवतंय हा प्रश्न खऱ्या अर्थानं निश्चितपणाने या ठिकाणी विचारावासा वाटतो। आणि म्हणून जी अचानकपणानं हे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आणि सर्वसामान्य जनतेचा कंबरडं मोडण्यासाठी जर अचानक असा चुकीचा निर्णय जर शासनाच्या माध्यमातून घेतला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। त्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी लासलगाव आगारामध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आणि एक इशाराही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिला की भविष्यामध्ये जर ही दरवाढ जर या ठिकाणी भाडेवाढ रद्द झाली नाही तर निश्चित शिवसेनेच्या पद्धतीने पुन्हा एक आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि एकही बस या परिसरातून बाहेर जाऊ दिली जाणार नाही, हा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो। जिशान सिद्दीकी यांचे काही प्रश्न आणि आरोप आहेत, पाहुयात आपण ते थेट। मोहित कंबोज हे भाजपाचे सदस्य असूनही त्यांच्यावर कारवाई का नाही?
भाजपच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीतून मी निवडणूक लढवली तेव्हा हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत? डायरी आधीच बाहेर का काढली नाही? महायुतीत बेबनाव वाढत असल्याचं स्पष्ट संकेत. धस मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय, पण इतर मंत्र्यांच्या प्रकरणाबाबत शांतता का? हे संपूर्ण नाट्य केवळ ईडी आणि सीबीआय पासून बचावासाठी आहे का? महायुतीतील कुरघोड्यांचं राजकारण सुरू असून फडणवीस यांना सर्व सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. केंद्र सरकारवरही यावेळी त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील संबंधांवरही भाष्य केलंय. भविष्यात फडणवीस पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात, त्यामुळे त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू. बिहारमध्ये चिराग पासवान यांना पुढे आणण्याचा अमित शहा यांचा प्रयत्न. केंद्रात मोदींना बाजू काढण्याचा अमित शहा यांचा डाव. मोदींच्या जागी स्वतः सरकार चालवण्याची अमित शहा यांची महत्वाकांक्षा असल्याचं झिशान सिद्दकी म्हणाले. यावेळी ती शिवसेनेतील गळतीवर देखील बोलले. ते म्हणाले, नगरसेवक निधी अभावी पक्ष सोडत असल्याचा आरोप केलाय. काही जण केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटी जात असल्याचा दावा आहे, तर सुप्रिया सुळे यांच्या बाबत नाराजी शिवसैनिक म्हणतात, आम्ही लोकसभेसाठी मेहनत घेतली, पण ताई आमचा मान ठेवत नाहीत. संजय राऊत व सुषमा अंधारे यांच्या समोर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाचा निरोप मिळालेला असतो, त्याच्यानुसार आता समजा एसटी भाडेवाढचं आंदोलन आहे, एसटी भाडेवाढचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात. त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोकपर्सन म्हणून मी बोलेल. त्यावर ज्या वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब कोणती. सगळ्यात महत्वाचं की नाराजीचं कारण काय आहे? सुप्रिया यांच्यावरती नाराजी का आहे? त्याचं कारण काय? काय कारण सांगितलं ते. सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही, त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही. सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागवतात. सुप्रिया ताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत, आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रिया ताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल. उद्धव ठाकरेंनी एमआयएम पक्षाचं संविधान स्वीकारलंय आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी चुकीची करून पाहत आहेत आणि काहीतरी पदार्थ पाडून घ्यायचं त्यांना दिसतंय. बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे, खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे. एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं, पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत. कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा साईडलाईन झाले किंवा सुधीर मुनगंटीवारला साईडलाईन झाले, तावडे साईडलाईन झाले, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत. त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका, भानावर या. अशा स्तुती पाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाही. बीड प्रकरणात अनेक पुरावे समोर आले त्यानंतर काही कारवाई झाली नाही, मात्र आता बनावट अटक सुद्धा केली जाते असा आरोप रसेंनी केलाय त्या प्रकरणामध्ये. मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते, खूप लोकांना, बरं झाला हा प्रश्न काढला, ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये. मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झालीये. पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात, पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण अफिडेव्हिशन द्यावं लागतं. त्या पुराव्यांचं अफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या, ते अफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या, ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या, पण ते अफिडेव्हिशन द्या. ते अफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का, की आम्ही पुरावे दिलेत, आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील. आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये. देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचंय, त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल. परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील. दोन्हीपैकी काहीतरी घडत असेल ना, एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. दोनही परिस्थितीमध्ये
अडचण होते ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी, या दोघांकडेच ती उत्तर आहे. पण एकीकडे अटक होते, कारवाई होत नाही, कारण 1 ते 1.5 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. सगळे पुरावे दिले जातात, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो, त्यावर कुठले नाही. शिक्षा होत नाही. दादा, मी आता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेव्हिशन द्यावं लागतं. हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना. धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत. धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे. ते एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही. हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय, मी पुन्हा सांगते, जर खरंच परळी प्रकरणात, मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल, जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली, महादेव मुंडेचा खून कसा झाला, सौरभ बोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते, त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं, सुरेश धसने नाव घेतलेलं 1999 साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेड लागलेली तिची आई, किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह, अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील. पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही? त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे. मी पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते. सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे, ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतंय. आपण बल्ला यांचं नाव घेतलं, आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं. काल कोणीतरी 25-26 ची यादी वगैरे काहीतरी टाकली, पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटतंय. कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय. पण यामधलं एक महत्वाचं नाव जे विसरलं जातंय ते नाव आहे PI हेमंत कदम. हेमंत कदम यांची किमान 2 ते 3 वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली, थांबली. ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे. जरीन पट्टेदारची कस्टडियल डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते. मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते. त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता, PI पोलीस स्टेशन मध्ये मारतोय. तो मारणारा जो PI आहे तो हेमंत कदम आहे. टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली, तो पण हेमंत कदमच आहे. हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर, भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत, असंख्य लोक आहेत जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत. भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत. कोणी टाकली? हेमंत कदम. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्का जाम आंदोलन. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बस तिकिटात दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा. या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने खामगाव येथील बस स्थानकासमोरील गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आज शिवसेना खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही शासनाने एसटी महामंडळाची भाडेवाढ केली त्या विरोधात आम्ही या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलेले आहे. आणि या मुजोर सरकारने जो जनतेचा खिसा कापला त्याचा निषेध म्हणून त्यांनी ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी व जुन्या भाडेवाढीप्रमाणे चालू ठेवावे अशी आमची मागणी आहे. निवडणुकीच्या पहिले जे काही आश्वासनं दिले ते पूर्ण करावे. फक्त जनतेचा खिसा कापण्यासाठी ही भाडेवाढ केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही शासनाचा निषेध केलेला आहे. तसेच ज्यावेळेस सरकार कोण चालवते हे सुद्धा या ठिकाणी कळत नाही. कारण की जे परिवहन मंत्री आहेत त्यांना विचारण्यात भाडेवाढ झाल्यावर त्यांना विचारण्यात आलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की बा मला या गोष्टीची माहिती नाही. कोण चालवते हे सरकार नेमकं हे सुद्धा कळत नाही. समजा आता आम्ही खामगाव तालुक्यात खामगाव डेपो आहेत त्या ठिकाणी नुकताच गाजावाजा करण्यात आला. 10 बस नवीन देण्यात आल्या. परंतु मी माहिती घेतली असता ज्या चांगल्या चालू स्थितीतल्या 7 बसेस आहेत ह्या बाहेर देण्यात आल्या. म्हणजे 10 बस दिल्या आणि त्यातल्या 7 बसेस बाहेर दिल्या. जळगाव जामोद डेपोला 3 दिल्या, 1 दिली. मलकापूर डेपोला 3 दिल्या, शेगाव डेपोला 3 दिल्या. म्हणजे खरं तर 3च बसेस या ठिकाणी आल्या. शासन फक्त जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करते आणि विकास करण्याचा आम्ही या ठिकाणी खूप एसटी महामंडळाचा विकास करत आहोत अशा गप्पा मारते हे यातून सिद्ध झालं. या ठिकाणी खामगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने आम्ही या जनतेसाठी हे भाडेवाढ रद्द व्हावी ही आमची आजच्या आंदोलनातील मागणी होती. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. एसटी भाडेवाढ विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे याकडून चक्का जाम आंदोलन. अनेक मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे. एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीची भाडेवाढ करायची. एसटीचे भाडेवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असं म्हणत या भाडेवाढीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात 15% एसटीची भाडेवाढ केली. ही लालपरी म्हणजे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ही जी एसटीची बस सुविधा देते यामध्ये अचानकपणे 15%ची जी दरवाढ शासनाने केली ही निंदनीय आहे. ही दरवाढ ताबडतोब सरकारने मागे घ्यावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक आदेश दिला की प्रत्येक जिल्ह्याच्या एसटी डिपोमध्ये जाऊन त्या ठिकाणी रस्ता रोको करून या सरकारचं लक्ष वेधायचं आणि ही 15% झालेली दरवाढ ही तात्काळ यांना मागे घेण्यासाठी भाग पाडायचं. आणि जोपर्यंत ही एसटीची झालेली भाडेवाढ रद्द होत नाही, मागे होत नाही, तोपर्यंत आम्ही ही शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी चालूच ठेवणार आहे. निवडणुका झाल्या, महिना दीड महिना होत नाही तर याने एक सपाटाच लावला. याचे भाववाढ, तेलाचे भाववाढ, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. परंतु या एसटीची भाडेवाढ, याची भाडेवाढ करून
कुठेतरी सर्वसामान्याचा खिसा या ठिकाणी सरकार लुटून राहिलं, पण ह्या झालेल्या वाढ रद्द होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, हा आमचा शिवसेनेच्या वतीने आज दिलेला इशारा आहे. एसटी भाडेवाढी विरोधात खासदार संजय देशमुख यांनी समर्थकांसह केला रास्ता रोको. एसटीची परिस्थिती बैलगाडीसारखी झाली आहे. एसटीच्या तिकिटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. एसटीतील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही, गाडी दुरुस्त नाही, प्रवाशांच्या आतोनात हाल होतात. एसटीच्या तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली, यामुळे संताप व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी एसटी भाडेवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. रद्द केली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गावागावात रस्त्यावर या ठिकाणी शिवसैनिक बांधव करतील आणि या सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करू. मोठ्या संख्येने आमचे सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या यवतमाळ वाशिम मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या आंदोलनाचं स्वरूप आहे. आता यवतमाळ येथे या ठिकाणी आंदोलन आपण करणार आहोत आणि ते आंदोलन या ठिकाणी करू हेच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा या पद्धतीची पगारवाढ आमच्या एसटीच्या महामंडळाच्या लोकांनी मागितली होती. अनेक आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी भाववाढ करून अरे सरकारजवळ एवढे पैसे आहेत तर मग सरकारनं आर्थिक मदत केली पाहिजे आणि एसटी महामंडळाला पैसे दिले पाहिजे. परंतु तुमचं पोट त्या ठिकाणी भरल्या चाललं नाही. या सरकारचं या मंत्र्याच्या एका खात्यामध्ये नवीन ऑफिसर्स करण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊन आले, परंतु एसटी महामंडळाला फायदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी देतो. आणि जर एसटी दुरुस्त करायची असेल तर आमच्या एसटीतल्या कर्मचाऱ्याला वेळेवर पगार द्या. आमच्या या ठिकाणी अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण करा. अरे गेल्या अनेक दिवसापासून आपलं हे एसटीचं जे काय आहे शेड 2 वेळा या ठिकाणी भूमिपूजन झालं, परंतु या ठिकाणी भूलतापा देण्यात आल्या. परंतु कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या या बिगेटीचा आणि डेपोचा विकास या ठिकाणी झालेला नाही. मी या ठिकाणी या सरकारचं जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय ठाणे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या